Cancer Healer Center, a new beginning. 26/11चा मास्टरमाइंड तहूर राणाला घेऊन एनआयचं पथक भारतात तहूर राणाला विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणलं। पटियाला हाऊसच्या एनआय कोर्टात हजर करत ताबा मागितला जाणार। धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती, माझ्या आईवर दबाव टाकल्यामुळे तिने आत्महत्या केली, करुणा मुंडेंचे गंभीर आरोप। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यामुळे डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही, धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखाची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली। दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता। बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार। सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराडची अचल संपत्ती जप्त करण्याची कोर्टामध्ये मागणी, तर निर्दोष मुक्ततेसाठी कराडचाही कोर्टामध्ये अर्ज। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल, कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये असेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकरेंच्या घरी जाणार। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही, लोकसभेचे सदस्य असल्यामुळे तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। संजय राऊत गद्दार वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यामुळे मुंबईतील मानखुर्दमध्ये बॅनरबाजी, राऊतांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनर्स काढण्यात आले। अबू आझमींकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा, एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले, सरकारने पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, सूत्रांची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल, गुणरत्न सदावर्ते यांची माहिती। एसटी विलिनीकरणाचा लढा सोडला नसल्याचंही वक्तव्य। चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार, अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरे यांचा इशारा। लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार, सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार। हिमाचल प्रदेश प्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय। 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस। सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 आणि छत्रपती संभाजीनगर मधील एका कारखान्याचा समावेश। अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर 2300 तर चांदीचे दर 3000 रुपयांनी महागले। सोना 94,000 प्रतितोळा तर चांदी 96,800 रुपयांवर। सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती, मंदिराच्या पायथ्याशी नाल्याचं काम सुरू, मंदिरात जाणारा रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे गर्दी। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनी उघडला ड्रग्जचा कारखाना, रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा, 2 कोटींचा ड्रग्ज जप्त, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये बदल, ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही, पासबुकचा फोटो सुद्धा अपलोड करण्याची गरज नाही। Cancer Healer Center, a new beginning.